जर तुम्हाला वाटत असेल की 2024 मधला भीषण उकाडा आणि अवकाळी पावसाचा तांडव संपलाय, तर थांबा. कारण जागतिक हवामान शास्त्रज्ञांनी दिलेला एक नवा इशारा संपूर्ण भारताची झोप उडवणार आहे. ब्रिटनच्या हवामान विभागानं आणि जागतिक हवामान संघटनेनं अल निनो संदर्भात एक अत्यंत धोकादायक इशारा जारी केलाय. 2027 मध्ये अल निनोचा असा कहर पाहायला मिळू शकतो, ज्यामुळे 2024 पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होईल. वाढणारे तापमान, कोलमडणारा मान्सून आणि शेतीवर होणारा मोठा घात या अल निनोच्या इशाऱ्यानं भारतातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवलंय. ते का? या रिपोर्टमध्ये हवामान शास्त्रज्ञांनी नक्की काय म्हटलंय हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, मेट ऑफिसच्या लॉंग रेंज फोरकास्टिंग विभागाचे प्रमुख ॲडम स्केफ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठा एल निनो सध्या तयार होत आहे. साधारणपणे एल निनोमध्ये पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढतं आणि 2 अंशाची वाढ हीच खूप मोठी घटना मानली जाते. पण यंदा हे तापमान 3 अंश सेल्सिअसच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पॅसिफिक महासागराचं पृष्ठभागीय तापमान सरासरीपेक्षा जवळपास 2.5 ते 3 अंशांनी अधिक असल्याचं नोंदवण्यात आलंय आणि नोव्हेंबर महिन्यात हा आकडा सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. मेट ऑफिसचे आणखी एक शास्त्रज्ञ निक डनस्टोन यांनी स्पष्ट केलं की अल निनोमुळे जागतिक सरासरी तापमानात मोठी वाढ होतीये आणि त्याचा सर्वाधिक परिणाम अल निनोच्या हिवाळी टप्प्यानंतर येणाऱ्या वर्षात दिसतो. त्यामुळे 2024 हे सध्याचं सर्वात उष्ण वर्ष असलं तरी 2027 हे वर्ष हा विक्रम मोडण्याची दाट शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलंय. मंडळी, यापूर्वी 2015 ते 16 मध्ये आलेला अल निनो हा विक्रमी मानला जात होता आणि 2024 हे वर्ष जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीनं आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं होतं. 2024 मध्ये जागतिक तापमान हे औद्योगिकरणापूर्वीच्या काळाच्या तुलनेत 1.5 अंश सेल्सिअसच्या मर्यादा ओलांडून गेलं होतं. मेट ऑफिसच्या ताज्या अंदाजानुसार यंदाचा अल निनो त्या विक्रमालाही मागे टाकू शकतो. महत्वाची बाब म्हणजे हा एल निनो केवळ काही आठवड्यांपुरता मर्यादित नसून हा दीर्घकाळापर्यंत आणि सातत्यपूर्ण परिणाम करणारा असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मेट ऑफिसच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की अल निनोचा सर्वाधिक आणि थेट फटका भारताच्या मान्सूनला बसणार आहे. भारतात आधीच यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेलाय. हा पावसाचा तुटवडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचे म्हणजेच IMDचे शास्त्रज्ञ OP श्रीजित यांनीही याला दुजोरा दिलाय. त्यांच्या मते जागतिक पातळीवर 2027 हे वर्ष 2024चा विक्रम मोडण्याची दाट शक्यता असली तरीही भारतातील सरासरी तापमान 2024च्या विक्रमाला ओलांडेलच असं आता सांगता येणार नाही. पण 2027च्या मान्सून नंतरच्या हवामान स्थितीवर आणि एल निनो दक्षिणी दोलन म्हणजेच एन्सो स्थितीवर हे अवलंबून असेल. तरीही भारतात पुढील वर्षी तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मंडळी, यात विशेष म्हणजे एल निनोचा परिणाम आतापासूनच दिसू लागलाय. भारतीय हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनसाठी सरासरीच्या 90% इतक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, जो गेल्या 11 वर्षातील सर्वात कमी अंदाज ठरला. एप्रिल महिन्यात IMDनं मान्सून सरासरीच्या 92% राहील असा प्राथमिक अंदाज दिला होता, जो मे महिन्यात आणखी कमी करत 90%वर आणण्यात आला. जून महिन्याच्या मध्यापर्यंत देशभरात पावसाची तूट जवळपास 32 ते 40% पोहोचल्याचं IMDच्या आकडेवारीतून समोर आलं आणि वायव्य तसेच मध्य भारतात ही तूट सर्वाधिक असल्याचं नोंदवलं गेलं. अमेरिकेच्या कृषी विभागानंही याबाबत चिंता व्यक्त करत भात, कापूस आणि तेल बियांसारख्या महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. मंडळी, भारतातील सर्वाधिक शेतकरी हे पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे कमी पाऊस आणि पावसाचा लांबलेला कालावधी यामुळे खरीप हंगामातील पेरणीला उशीर होण्याची, जमिनीतील ओलावा कमी होण्याची आणि परिणामी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि सुरक्षा संघटनेनंही यापूर्वी असा इशारा दिला होता की अल निनोमुळे जगातील अनेक असुरक्षित देशांमध्ये कोट्यवधी लोकांना तीव्र अन्न टंचाईचा सामना करावा लागू शकतो. जागतिक आर्थिक मंचानंही अल निनोला जागतिक बाजारपेठेसाठी एक मोठा धक्का मानलाय. आशियातील कोळशाची मागणी आणि कृषी व्यापारावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. मंडळी, IMDच्या माजी महासंचालकांनी यापूर्वी दिलेल्या निरीक्षणानुसार गेल्या 70 वर्षात नोंदवलेल्या 15 एल निनो वर्षांपैकी 6 वर्षांमध्ये मान्सून सामान्य किंवा सरासरीपेक्षा जास्त राहिला होता. त्यामुळे एल निनो असला तरी दुष्काळाची खात्री नसते, मात्र दुष्काळाचा धोका निश्चितच वाढतो. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ रघु मुर्दुगुड्डे यांनीही या घडामोडींवर भाष्य केलंय.
त्यांनी हवामान बदलामुळे अल निनो सारख्या नैसर्गिक घटनांची तीव्रता आणखी वाढत असल्याचं मत व्यक्त केलंय. युरोपीय महासंघाच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसचे संचालक कार्लो बुऑनटेम्पो यांनीही याआधीच 2026 ते 27 हा काळ विक्रमी उष्णतेचा ठरू शकतो असा इशारा दिला होता आणि आताच्या मेट ऑफिसच्या अहवालानं त्या अंदाजाला अधिक बळ मिळालंय. एकंदरीत पाहता एल निनोच्या या इशाऱ्यामुळे भारतासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. एकीकडे तापमान वाढीचा धोका तर दुसरीकडे मान्सूनवरची अनिश्चितता. त्यामुळं शेती, अन्न सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेवर याचा एकत्रित परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आतापासूनच सज्जतेच्या उपाययोजना करत असली तरी प्रत्यक्षात मान्सूनचा पुढील टप्पा आणि हिवाळ्यानंतरची स्थिती कशी असेल यावरच 2027 हे वर्ष खरोखरच विक्रमी उष्ण ठरतं का हे स्पष्ट होईल. तोपर्यंत शास्त्रज्ञ आणि हवामान विभाग परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. बाकी तुम्हाला हवामान तज्ज्ञांच्या या इशाऱ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.